श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी चैत्र शुक्ल पंचमी. नवीन वर्षातील ही पंचमी म्हणजे नवरात्रीत येणारी पंचमी. चैत्र नवरात्रीतील या पंचमीला श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी असेही म्हणतात. या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करण्याची आणि श्री व्रत करण्याची परंपरा आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे नवरात्री साजरी केली जाते, तर दुसरीकडे पंचमी या तिथीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी विधीपूर्वक व्रत केले जाते. आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा व्हावी, त्यांच्या कृपेने सुख समृद्धी, धनधान्य, आयु आरोग्य, ऐश्वर्य संपदा आणि संपन्नता तसेच सौभाग्य हे सर्व प्राप्त व्हावे आणि स्थावर जंगम मालमत्तेसोबतच देवी मातेची आपल्यावर विशेष कृपा व्हावी, यासाठी माता देवी महालक्ष्मीची सेवा करण्याची ही एक विशेष पर्वणी. या दिवशी नक्की काय करावं, माता लक्ष्मीची उपासना कशा प्रकारे करावी, कोणत्या मंत्रस्तोत्रांचा जाप करावा, मातेसाठी कोणते स्तोत्र पठण करावे, कोणता पाठ करावा, तसेच या दिवशी आपण कशा प्रकारे व्रत करावे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लक्ष्मी पंचमीत व्रत जर तुम्ही केलं तर धनलाभासह अनेक त्याचे फायदे मिळतात. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळते. श्री पंचमीला अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केले जाते. तसेच या दिवशी मातेची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून मनोभावे देवी मातेच्या नावे काही गोष्टींचे दानसुद्धा केले जाते. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. श्री पंचमी अर्थात लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी मातेचे विशेष पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म उरकल्यानंतर माता लक्ष्मीच्या पूजेची तयारी करावी. आपल्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे षोडशोपचारे देवी मातेची पूजा करावी आणि देवी मातेला सौभाग्य अलंकारांसोबतच धनधान्य, हळदी कुंकू आणि गूळ या वस्तू अर्पण कराव्यात. देवी मातेची मनोभावे आरती करावी. श्री पंचमी किंवा लक्ष्मी पंचमी साजरा करण्याचा मुहूर्त आणि वेळ म्हणजेच दिनांक 23 मार्च 2026 रोजी पंचमी तिथी सायंकाळी 9:16 सुरू होईल. पंचमी तिथी समाप्त 23 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:38 होईल. म्हणजेच श्री पंचमी पूजनासाठी आपल्याला संपूर्ण दिवस मिळत आहे. 23 मार्च 2026 रोजी सूर्योदयाच्या वेळी पंचमी तिथी लागत असल्याने हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी रात्रीच्या काळात देवी मातेची पूजा करून व्रतात दही भाताचे सेवन करण्याचे विधान आहे. ही तिथी 7 कल्पादी तिथींमधून एक मानली गेली आहे. या कारणामुळे हा दिवस सौभाग्यशाली आहे. लक्ष्मी पंचमीला व्रत केल्याने देवी माता लक्ष्मी मनोवांछित फल प्रदान करतात. लक्ष्मी पंचमीला श्री पंचमी किंवा श्री व्रत या नावानेही ओळखले जाते. श्री हे देवी माता लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. श्री या शब्दाचा अर्थ शुभता, समृद्धी आणि विपुलता असा आहे. तो देवी लक्ष्मीचा समानार्थी शब्द आहे. बहुतेक लोकांमध्ये वसंत पंचमी आणि श्री पंचमी यांच्यात संभ्रम निर्माण होतो. वसंत पंचमी ही ज्ञानाची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे, तर श्री पंचमी ही धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची देवी माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. श्रीव्रतम, ज्याला श्रीव्रतम किंवा चैत्र लक्ष्मी पूजन असेही म्हणतात, चांद्र वर्षाच्या पहिल्या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल पंचमीला हे व्रत पाळले जाते. एकेकाळी माता लक्ष्मी देवतांशी रुष्ट झाल्या, रागावून त्या क्षीरसागरात निघून गेल्या. महालक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले. त्यांची आत्मिकता आणि त्यांची मनोशांती क्षीण झाली. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवी मातेला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांनी व्रत सुरू केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी मातेसाठी व्रत केले. देवतांनीच नव्हे तर असुरांनी देखील देवी माता लक्ष्मीची पूजन आणि उपासना सुरू केली. या पूजेमुळे देवी माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रतसमाप्ती पश्चात माता पुन्हा प्रसन्न झाल्या
आणि त्यांचा विवाह माता पुन्हा प्रकट झाल्या आणि त्यांचा विवाह भगवान विष्णूंशी संपन्न झाला. देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्याने धनवान झाले. ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याने या दिवशी श्री लक्ष्मी पंचमी व्रत रूपात साजरी केली जाते. या दिवशी श्री पंचमीला दानाचा सुद्धा विशेष असा मान आहे. श्री पंचमीच्या दिवशी अर्थात लक्ष्मी पंचमीला काही गोष्टींचे दान करणे अतिशय उत्तम मानले गेले आहे. या दिवशी गोमातेला अन्नदान करणे अत्यंत शुभ आहे. गाईला चारा खाऊ घाला, यथाशक्ती पोळी किंवा गुळ पोळी खाऊ घाला किंवा गुळ फुटाणे खाऊ घाला. यथाशक्ती ब्राह्मणांना व विविध ठिकाणी दान धर्म करा असेही या ठिकाणी सांगितले जाते. माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा होण्यासाठी आपण विविध दान धर्म व उपाययोजना या गुप्ततेने कराव्यात, म्हणजेच आपल्याला त्याचे फल अधिक मिळेल. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा 11 वेळा पाठ करा. मन लावून महालक्ष्मी अष्टक म्हणा. शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राचे पूजन सुद्धा करावे. माता लक्ष्मीची पूजन करून महालक्ष्मी अष्टक म्हटलात तर महालक्ष्मी अष्टकाचा परिणाम आपणास लवकरच दिसेल. तसेच आपल्या कुटुंबात आणि आपल्या घरामध्ये देवी मातेचा वास राहील आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर लवकरच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच आमच्या व्हिडिओबद्दल